हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूच्या नावामध्ये मी सर्वांचं आजच्या सभेमध्ये स्वागत करीत आहे. आजची सभा आपण सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण प्रभू येशूचे आभार मानू आणि आपण प्रार्थना करूयात आणि प्रार्थनेद्वारे आपण आजच्या सभेला सुरुवात करूया. सर्वसमर्थ देवा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आज सकाळी आम्हाला पुन्हा एकदा तुझी आराधना करण्यासाठी आत्म्यानं एक चित्त केलेल्या आमच्या घरात जरी आम्ही असलो, आमच्या आपापल्या घरांमध्ये जरी आम्ही सर्वजण भक्ती करत असलो तरी प्रभू येशू, आम्ही सर्वजण एकाच देवाच्या नावानं एकत्रित जमलेलं ते नाव म्हणजे प्रभू येशू आहे. आणि आज तू आम्हा प्रत्येकाच्या बरोबर आहे. प्रत्येकाच्या घरांमध्ये जी भक्ती चालू आहे त्यामध्ये तू हजर आहेस, कारण तू सर्व समर्थ देव आहेस, सर्व पृथ्वीचा निर्माण करता आणि सर्वत्र राहणारा देव आहेस. प्रभू येशू, मी प्रार्थना करते, आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरव, भक्तीमध्ये तू आम्हाला चालव, उत्सुकता दे, आत्म्याने भक्ती करणारं खरेपण तू दे आणि स्तुतीस्तवन करीत तुझ्या अंगणामध्ये प्रवेश जे काही करणं आहे, ह्या स्तुतीस्तवनाद्वारे आम्ही तुझ्या अंगणामध्ये प्रवेश करीत आहोत. आम्हाला तुझी कृपा पुरव. पवित्र देवबाप्पा, आजच्या वचनाद्वारे आम्हाला तू आशीर्वादित कर. तुझ्या सेवकांना आणि जे वर्षिप घेणारे आहेत त्यांना तुझी कृपा पुरव आणि त्यांच्यावर तुझ्या अभिषेकाचा आशीर्वादाचा वर्षाव तू कर. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हातामध्ये सोपवून देत आहे. प्रभू येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागते, आमेन. माझी खात्री आहे आपण सर्वजण आपापल्या घरांमध्ये आपलं बायबल हातामध्ये घेतलेलं आहे आणि मी विनंती करते की स्तोत्र संहिता याचा आपण 150वा अध्याय वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 150 आपण सर्वजण मिळून वाचणार आहोत. तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात, तुम्ही तिथे वाचा घरांमधून आणि मी इथून वाचत आहे. आणि आमचा देव आम्हा सर्वांना जी काय आम्ही भक्ती करत आहोत, जे स्तोत्र आम्ही वाचत आहोत ते प्रभू येशू ऐकत आहे, कारण तो सर्व समर्थ देव आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व काही जाणणारा देव आहे. म्हणून अशा देवाला आपण आराधना करूया आणि या पृथ्वी तलावरून ह्या पृथ्वीवरून आपण सर्वजण एकचित्त होऊन प्रभू येशूची आराधना करू आणि हे स्तोत्र आपण वाचूया आणि प्रभूचं नाव उंचावूया. स्तोत्र संहिता 150. परमेशाचे स्तवन करा, परमेशाचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतरात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्याबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सतार व वीणा वाजून त्याचे स्तवन करा, डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा, तंतुवाद्य व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा, खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो, परमेशाचे स्तवन करा. आज आम्ही या पृथ्वीवर जे आम्ही आहोत आणि आम्ही सर्वजण परमेश्वराचं स्तवन आपण करणार आहोत. टाळ्या वाजूया. तुमच्या घरामध्ये तुम्ही टाळ्या वाजवून गीत गा आणि या गीतामध्ये मुलं जे काही क्वायर आता वर्शिप घेणार त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि टाळ्या वाजवून परमेश्वराचं स्तवन करा. आपण सर्व मिळून प्रभू येशूचं नाव उंचावूया. परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा निरंतर, परमेशाला स्तवा, नित्यतयाच्या पवित्र स्थानी, नित्यतयाच्या पवित्र स्थानी, जाऊन त्याला स्तवा, जाऊन त्याला स्तवा निरंतर, परमेशाला
परमेश्वराला आणि मात्र हो सवा परेशा परमेशाला सवा परमेशाला सवा निरंतर 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 परमेशाला सवा परमेशाला सवा परमेशाला सवा परमेशाला सवा ओ बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला 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 बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय 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 जय बोला हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता जय हाताने टाळी मुखाने जय प्रेमाने बोला ख्रिस्ता बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू बोला राजा येशू बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला बोला रे राजा येशू जय बोला बोला राजा येशू जय बोला येशूला जय बोला राजा येशू जय बोला जय बोला जय बोला जय बोला जय बोला जय बोला येशू जय बोला 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 येशू जय बोला जय बोला येशू जय बोला
यीशु. Hallelujah. Hallelujah. Stuti, stuti. Dhanyawad प्रभु यीशु. Lord Jesus Christ, there is no one like you, O Lord. You are the most high God. You are the most holy God. Yes, Lord, we are sinners, O Lord, but you are holy, O Lord, and Lord, you have made us holy through your blood, O Master. We thank you for your blood, O Lord. And Lord, we pray this to you this morning, O Lord, that Lord, help us to see you, Lord. Help us to see you as you are, O Lord, in your holy presence. In your holy presence, O Lord, help us to see you, Master. Hallelujah, 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 hallelujah. Stuti, dhanyawad प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. Hallelujah, 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 hallelujah. यशाया ने देखा प्रभु को ऊंचाई पर, बैठा सिंहासन पर, राजाओं का राजा, उसकी महिमा से मंदिर भर गया. दूतों ने कहा पवित्र पवित्र अति पवित्र पवित्र अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. पवित्र अति पवित्र पवित्र अति पवित्र पवित्र अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. यूहन्ना ने देखा प्रभु को टापू पर, मुर्दों सा गिर पड़ा उसकी चरणों पर. दीपों ने देखा मानो पुत्र समान, दूतों ने कहा पवित्र पवित्र अति पवित्र. ओ यीशु पवित्र पवित्र अति पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. है तू सेनाओं का प्रभु यीशु, है सेनाओं का प्रभु. पवित्र यीशु पवित्र पवित्र यीशु पवित्र पवित्र यीशु पवित्र पवित्र यीशु पवित्र है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु, है सेनाओं का प्रभु. हो यीशु, तू पवित्र आहेस प्रभू यीशु. येस लॉर्ड, तू समान दुसरे कोणीच नाही प्रभू यीशु. ही संपूर्ण वेळ तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू यीशु. येस लॉर्ड, है सेनाओं का तू
समान दुसरं कोणीच नाही प्रभू येशू. आमच्या संपूर्ण वेळेचा ताबा तू घे प्रभू येशू. आणि प्रभू येशू आमचं जीवन आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू येशू. जसं तू पवित्र आहे तसं आम्हाला पवित्र जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू येशू. The word of God says that be holy for I am holy. Lord, help us to live a holy life before you, O Lord Jesus Christ. And Lord, let your name be glorified through our lives, O Lord. Lord, we submit this time into your holy hands, O Lord. Use us for your glory, O Master. And let your name be glorified through our lives, O Lord. Take control of everything, O Lord. And Lord, touch us through your word, O Master. Touch us through your precious word, O Lord. The word which you have brought for us, O Lord. देवा तुझ्या वचनाद्वारे तो मला स्पर्श कर प्रभू येशू. तुझं मौल्यवान जे वचन आहे त्याद्वारे तो मला स्पर्श कर प्रभू येशू. आणि प्रभू येशू त्याद्वारे आमचं जीवन बदलून जाऊ दे कर प्रभू येशू. संपूर्ण तुझ्या हातात समर्पित करतो ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तूच ऐक. आमेन. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. The word of God says our God is our healer. देवाचं वचन म्हणतं की आपला जो देव आहे तो आपला आरोग्यदाता परमेश्वर आहे. When we read the Bible, we see there are so many names about God. आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की परमेश्वराला भरपूर नावं दिली आहेत. He is our El Shaddai. He is Almighty God. तो आपला एल शदाय देव आहे. तो आपला सर्व सामर्थ्यशाली देव आहे. He is our Jehovah Jireh. तो आपला यहोवा इरे आहे. He is our provider. तो आपला पुरवठा करणारा देव आहे. He is Jehovah Nissi. तो आपला यहोवा निसी आहे. He gives us victory. तो आपल्याला विजय देतो. He is our Savior. तो आपला तारणारा आहे. He is our eternal peace. तो आपली सार्वकालिक शांती आहे. He gives us peace. तो आपल्याला शांती He देतो. is the Prince of Peace. तो शांतीचा अधिपती He आहे. is the King of Kings and the Lord of Lords. तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे. And He is our healer. आणि तो आपला आरोग्यदाता परमेश्वर Today आहे. we are going to see from the word of God how God heals us. आणि आज आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत की देव आपल्याला कसं आरोग्य देतो. Exodus chapter 15 verse 26 says that I am the Lord that healeth you. निर्गम याचा 15वा अध्याय आणि 26वा वचन असं म्हणतं की मी देव आहे जो तुला रोगमुक्त करतो. And also we'll see some verses from the Bible. First is from Jeremiah chapter 30 verse 17. आणि मग आपण पवित्र शास्त्रातून काही वचनं देखील वाचणार आहोत. पहिलं वचन आपण वाचणार ते म्हणजे इर्म्याचं पुस्तक याचा 13वा अध्याय. Jeremiah chapter 30. इर्म्याचं पुस्तक याचा 30वा अध्याय And verse 17. आणि 17वा वचन. Jeremiah chapter 30 verse 17 says, For I will restore health to you and heal you of your wounds, says the Lord, because they called you an outcast, saying, This is Zion, no one seeks her. इर्मयाचा 30वा अध्याय आणि 17वा वचन. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन असे परमेश्वर म्हणतो, कारण त्यांनी म्हटले आहे की हिला टाकून दिले आहे, ही सियोन, हिला कोणी विचारत नाही. Then Isaiah chapter 61 आणि मग यशया याचा 61वा अध्याय verse 1 says, The Spirit of the Lord God is upon me. And the same is written in Gospel of Luke chapter 4 verses from 17 to 19. Because the Lord has anointed me to preach good tidings to the poor, He has sent me to heal the brokenhearted, to proclaim liberty to the captives and the opening of the prison to those who are bound. यशया याचा 61वा अध्याय आणि याचं पहिलं वचन. हे वचन लूक 4 मध्ये देखील लिहिलं आहे आणि असं म्हणतं की प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास शुभ वृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयजनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधन मोचन विदित करावे. Psalm 147 verse 3. स्तोत्र संहिता याचा 147वा अध्याय आणि 3रं वचन. स्तोत्र 147 आणि त्याचं 3रं वचन. He heals the brokenhearted and binds up their wounds.
भग्न हृदयजनास तो बरे करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो. The word of God says that He heals the broken-hearted. देवाचं वचन म्हणतं की तो भग्न हृदयजनाला बरे करीतो. And also in Jeremiah chapter 30 verse 17, it says that for I will restore health to you and heal you of all your wounds. आणि मग इर्म्याचं 30वा अध्याय 17 वचन देखील असं म्हणतं की मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन. Our God is our healer. आपला जो देव आहे तो आपला आरोग्यदाता And He परमेश्वर आहे. says that I will heal you. आणि तो म्हणतो की मी तुला आरोग्य देईन. This morning, if you are listening the word of God, let me tell you that our God is healer, and wherever you are this morning, God is going to heal you. आज सकाळी जर तुम्ही देवाचं वचन ऐकत असाल तर मला तुम्हाला सांगून द्या की आपला देव हा आरोग्यदाता परमेश्वर आहे आणि तुम्ही जेथे कुठे आहात तेथे परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार आहे. And everyone needs three type of healing in their life. आणि आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला 3 प्रकारच्या आरोग्यांची गरज आहे. First is the spiritual healing. एक म्हणजे आपलं आध्यात्मिक आरोग्य. It deals with our soul. ते आपल्या आत्म्याबरोबर असतं. Second is physical healing. दुसरं म्हणजे आपलं भौतिक आरोग्य, शारीरिक आरोग्य. That means we need healing from our sickness. याचा अर्थ असा की आपल्या आजारांमधून आपल्याला आरोग्याची गरज असते. And third one is emotional healing. आणि तिसरं प्रकारचं आरोग्य म्हणजे आपल्याला भावनिक आरोग्य. It deals with our feelings. आणि ते आपल्या भावनांशी आधारित असतं. Because the Lord says that I will heal you. कारण की देव म्हणतो की मी तुला आरोग्य देईन And I will restore. I will heal all your wounds. आणि मी तुझ्या सर्व जखमा बऱ्या करीन. He says that He has come to heal the आणि broken-hearted. तो म्हणतो की त्याने तो जे भग्न हृदय आहेत त्यांना आरोग्य देण्यासाठी तो आला आहे. Broken-hearted people means the people who are hurt by भग्न हृदय by other people. भग्न हृदय जन म्हणजे असे लोक की ज्यांना कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीने दुःख दिलं आहे. And this morning, God is going to heal you. आणि आज सकाळी मला तुम्हाला सांगून द्या की देव तुम्हाला आरोग्य देणार आहे. Let's see the first type of healing, that is spiritual healing. आणि पहिल्या प्रकारचं आरोग्य आपण पाहणार आहोत ते म्हणजे आत्मिक आरोग्य. Ephesians chapter 2. इफिसकरास पत्राचा 2रा अध्याय. Chapter 2 verse 1. Ephesians chapter 2 verse 1 says, and you He made alive who were dead in trespasses and sins. इफिसकरास पत्राचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. You were dead because of your sins. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. But He made us alive. पण त्याने आपल्याला जीवित केलं. Verse 4 says, but God who is rich in mercy, because of His great love with which He loved us, even when we were dead in trespasses, made us alive together with Christ. By grace you have been saved. आणि 4थं वचन. तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जीवित केले. The very first or the most important healing is our spiritual healing. सर्वात महत्वाचं आरोग्य म्हणजे आपलं आध्यात्मिक आरोग्य आहे. If we have health, we have we are good in everything. But if we lost our soul, that means we have lost everything. आणि जर आपल्याला चांगलं आरोग्य असेल तर आपल्याला सर्व गोष्टी करता येतील. पण जर आपण आपल्या आत्म्याचाच नाश करून घेतला तर आपण सर्व काही गमवू शकतो. And here, because of sin, when Adam and Eve sinned against God, because of sin, we were away from God. आणि इथे जेव्हा आदम आणि हवेने देवाच्या विरोधात पाप केलं त्या पापामुळे आपण देवापासून विभक्त झालो होतो. And sin entered into our lives, entered into the world. आणि मग त्यामुळे पापाने जगामध्ये प्रवेश केला. And the word of God says that everyone has sinned. आणि देवाचं वचन असं म्हणतं की सर्वांनी पाप केलं आहे. And the wages of sin is death. आणि पापाचं वेतन हे मरण आहे. But here in verse 4 says, but God who is rich in mercy, because of His great love with which He loved us, even when we were dead in trespasses, made us alive together with Christ. आणि इथे 4थं वचन असं म्हणतं. तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे
ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. Hallelujah. Hallelujah. He has made us alive together with Christ. त्याने आपल्याला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले That आहे. means He has healed us. याचा अर्थ असा की त्याने आपल्याला आरोग्य He दिलं has आहे. forgiven all our sins. त्याने आपल्या सर्व पापांची क्षमा केली. He has accepted us as we were. आपण जसे होतो तसा त्याने आपला स्वीकार केला. And verse 6 says, and raised us up together and made us sit together in the heavenly places in Christ Jesus. आणि 6वं वचन पुढे असं म्हणतं, आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्यानेच त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. He has raised us and He has made us sit together in the heavenly places. त्याने आपल्याला ख्रिस्त येशू बरोबर उठविले आणि त्याने आपल्याला त्याच्या बरोबर स्वर्गामध्ये बसवले. Because of His grace, because of His mercy. त्याच्या कृपेमुळे, त्याच्या करुणेमुळे हे झालं. And verse 8 says, आणि 8वं वचन पुढे असं for by म्हणतं, grace you have been saved through faith, and that not of yourself, it is the gift of God. आणि 8वं वचन असं म्हणतं, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. Salvation is very important. तारण हे फार महत्वाचं आहे. And Jesus Christ has come to give us salvation. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला तारण देण्यासाठी आला आहे. He is our Savior. तो आपला तारणारा आहे. He is the only, the Lord is our Savior. प्रभू येशू हा आपला तारणारा आहे. And here we see the first type of healing, what we need is the spiritual healing. आणि इथे आपण पहिल्या प्रकारचं आरोग्य पाहतो की आपल्याला ज्या आरोग्याची गरज आहे ते म्हणजे आध्यात्मिक आरोग्याची गरज आहे. We need salvation. आपल्याला तारणाची गरज आहे. And because of Lord Jesus Christ, by faith we have, and because of His grace and mercy, we have received आणि salvation. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, त्याच्या कृपेमुळे, त्याच्या करुणेमुळे आपल्याला तारण मिळालं आहे. Then second type of healing आणि दुसऱ्या प्रकारचं आरोग्य is all we need, that is a physical healing. आणि ते म्हणजे आपल्या शारीरिक आरोग्य. We need healing. आपल्याला आरोग्याची गरज Today, आहे. today whole world is facing a COVID-19 situation. आणि आज संपूर्ण जगामध्ये कोविड-19 ची परिस्थिती आहे. And we are praying for this situation. आणि आपण या परिस्थितीसाठी प्रार्थना करत आहोत. We need God to intervene into situation and people get healed. आणि आपल्याला देवाची गरज आहे की देवाने आपल्या परिस्थितीमध्ये हस्तक्षेप करावा आणि लोकांना आरोग्य द्यावं. And God heals people. आणि देव लोकांना आरोग्य देतो. That is the physical healing. हे आपलं भौतिक आरोग्य आहे. When someone is suffering from cancer or diabetic or high blood pressure, we pray for such kind of people. जेव्हा कोणी डायबेटिस, मधुमेह किंवा कॅन्सर किंवा अशा वेगवेगळ्या त्रासांनी त्रस्त असतात तेव्हा आपण अशा लोकांसाठी प्रार्थना Or करतो. fever or headache or any kind of sickness. किंवा कोणते प्रकारचे आजार असेल, ताप असेल, डोकेदुखी असेल, कोणते आजार असेल, We pray for that. आपण त्याच्यासाठी प्रार्थना And करतो God heals us. आणि देव आपल्याला बरं करतो. That is the physical healing. हे आपलं शारीरिक आरोग्य आहे. And everyone, some of the other time we have prayed to God. आणि प्रत्येकाने कधी ना कधीतरी देवाकडे प्रार्थना केली आहे. I don't say that don't take any medicine. मी असं म्हणत नाही की तुम्ही कुठल्याच औषधं घेऊ नका. I am not against these medicines. मी मेडिसिनच्या विरोधामध्ये नाही. But I say, though you take some medicine, but pray to God so that you will live without the medicine. आणि मी तुम्हाला हे सांगतो की जरी तुम्ही काही औषधे घेत असाल पण तरी देखील देवाकडे प्रार्थना करा जेणेकरून तुम्ही औषधा विरहित देखील जगू शकाल. Look to the medicine as a temporary solution. औषधांकडे तुम्ही एक तात्पुरतं पर्याय म्हणून पहा. And don't think that till death I have to take these pills or tablets and so that I shall live. आणि मग असा विचार करू नका की आता मरेपर्यंत मला या गोळ्या घ्यायच्या आहेत, औषधं घ्यायचेच आहेत. But when you take medicine, पण जेव्हा तुम्ही औषधं घेता you pray to God. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. You say that, Lord, for time being I am taking this medicine, but I want to get rid from these tablets. आणि मग तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की देवा ह्या वेळेसाठी मी हे औषध घेत आहे पण मला ह्या औषधांच्या विरहित देखील जीवन जगायचं I आहे. need your supernatural healing. मला तुझ्या दैवी हस्तक्षेपाची आरोग्याची And गरज I आहे. trust what your word says. आणि मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. Your word says that I am the Lord that healeth you. तुझं वचन म्हणतं की मी देव आहे जो तुला आरोग्य Your देतो. word says that by His stripes we are healed. तुझं वचन म्हणतं की तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य And मिळालं I आहे. trust in your word. आणि मी तुझ्या वचनावर विश्वास This ठेवतो. medicine is for temporary. ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या तात्पुरत्या आहेत. But I trust in your healing. पण मी तुझ्या आरोग्यावर विश्वास ठेवतो. Heal me, O Lord. मला तू आरोग्य दे. And surely God will heal you. आणि देव तुम्हाला खरोखर आरोग्य देणार आहे. That is the physical healing. हेच आपलं शारीरिक आरोग्य आहे. And when we see the physical healing, sometimes the people say that because of evil spirit we are sick.
आणि मग जेव्हा आपण शारीरिक आरोग्याकडे पाहतो, काही वेळेला लोक असं म्हणतात की काही दुरात्म्यांमुळे आपण आजारी पडलो आहोत. Yes, in some cases it is true. होय, काही प्रभावामध्ये हे खरं देखील आहे. Gospel of Luke chapter 10. लूक शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आपण वाचूया. Luke chapter 13. लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय And verse 11. आणि 11 वचन पाहूया. And behold, there was a woman who had a spirit of infirmity 18 years and was bent over and could in no way raise herself up. लूक 13:11 वचन. तेव्हा पहा, 18 वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. But when Jesus saw her, he called her to him and said to her, Women, you are loosed from your infirmity. And he laid his hands on her, and immediately she was made straight and glorified God. येशूने तिला पाहून बोलवले व म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. Here we see the women with spirit of infirmity. आणि इथे आपण पाहतो की विकाराच्या आत्म्याने त्रस्त झालेली एक स्त्री आपण पाहतो. And that's why she could not walk straight. आणि त्यामुळे तिला सरळ चालता येत But when नव्हतं. Jesus saw her, Jesus laid his hand upon her and she made whole. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने तिला पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला हात तिच्यावर ठेवला आणि ती बरी झाली. And she was healed. आणि ती बरी झाली, तिला आरोग्य मिळालं. In some cases, because of evil spirit, because of demons' influence, people get sick. आणि काही वेळेला अशुद्ध आत्म्यांमुळे, विकाराच्या आत्म्यामुळे काही लोक आजारी पडतात. Not in all cases. सगळ्याच बाबतीमध्ये असं होत नाही, सर्वांच्याच बाबतीमध्ये असं Every नाही. disease or every sickness doesn't come because of evil spirit. प्रत्येकच आजार, प्रत्येकच रोग हे अशुद्ध आत्म्यांमुळे येतं असं नाही. Don't misinterpret the word. देवाचं वचनाचा तुम्ही गैरअर्थ लावू नका. When we see the ministry of Lord Jesus Christ, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य पाहतो, He healed the people. त्याने लोकांना आरोग्य दिलं. The people who need the physical healing. अशी लोक की ज्यांना आरोग्याची गरज होती. A man who was there for 38 years, he was lying on that bed, he needed healing and Jesus Christ healed him. आणि 38 वर्षाचा एक दुखणेकरी होता आणि त्याला आरोग्याची गरज होती आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आरोग्य दिलं. We see that woman, she had that sickness from 12 years in her body and Lord Jesus Christ healed her. आणि आपण एक स्त्री पाहतो की जी 12 वर्षापासून ती आजारी होती आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तिला आरोग्य दिलं. But we see in some cases the parents brought their children to Lord Jesus Christ and said that some evil spirit comes and torment my son or my child, please heal them. आणि मग काही वेळेला आपण पाहतो की काही माता पितांनी त्यांच्या लेकरांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं की सांगितलं की काही दुरात्मा येऊन ह्याला त्रास देतात. And Jesus Christ set them free from all bondages of that evil spirit. आणि त्या दुरात्म्याच्या सर्व बंधनातून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लेकरांना मुक्त केलं. In other words, Lord healed them. आणि दुसऱ्या शब्दांमध्ये देवाने त्यांना आरोग्य दिलं. This morning I want to tell you, आज सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, don't live under fear. तुम्ही भयामध्ये जीवन जगू नका. Don't always think that because of black magic or anything, all these things are happening in my life and I'm not have health. आणि असा विचार करू नका की काही काळा जादूमुळे, काही दुरात्म्यांमुळे मी माझ्या जीवनामध्ये असं होत आहे, मला चांगलं आरोग्य त्यामुळे मिळत नाही. But pray to God पण देवाकडे तुम्ही प्रार्थना and God करा will heal you. आणि देव तुम्हाला आरोग्य देईल. If there is requirement to take some medicine, take medicine. जर तुम्हाला काही औषधांची गरज असेल तर तुम्ही काही औषधं घ्या. I'm not against this medicines. मी औषधांच्या विरोधामध्ये नाही. Thank God for all the medical staff, doctors and nurses and everyone. आणि सर्व जे मेडिकल स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, सर्वांसाठी मी प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार We मानतो. need to pray for that someone should bring that vaccine for COVID-19. आणि आपण प्रार्थना केली पाहिजे की कोणीतरी कोविड-19 साठी देखील औषध काढलं पाहिजे. Yes, it is needed. होय, ही गरज आहे. This morning, what I want to tell you that Jesus Christ is our healer. पण आज सकाळी मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्त हा आपला आरोग्यदाता He आहे. heals us
we need physical healing and God heals us. आणि जेव्हा आपल्याला शारीरिक आरोग्याची गरज असते तेव्हा देव आपल्याला आरोग्य देतो. And third type of healing is आणि तिसऱ्या प्रकारचं आरोग्य we म्हणजे need emotional healing. आपल्याला भावनिक आरोग्याची गरज That आहे. means someone has hurt us. याचाच अर्थ असं की कोणीतरी आपल्याला दुःख दिलं It आहे. is not about our salvation हे आपल्या तारणाबद्दल नाही, or not about our backslidden state, हे आपण आपल्या पतन पावलेल्या स्थितीबद्दल नाही, or not about fever or headache, हे आपलं डोकेदुखी किंवा ताप आला ह्याबद्दल or नाही. not about that evil spirit has tormented you. हे आरोग्य म्हणजे आपल्याला कुणी दुरात्मा त्रास देत आहे ह्याबद्दल But नाही. it's about our emotional or about our feeling. पण हे आपले भावना जे आहेत आपल्या भावनिक आरोग्याबद्दल आहे. Here in Jeremiah chapter 30 verse 17, the Lord says, "For I will restore health to you and heal you of your wounds, says the Lord, because they called you an outcast, saying, This is Zion, no one seeks her." आणि इथे इर्मयाचा 30वा अध्याय आणि 17 वचन असं म्हणतं, मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बऱ्या करीन असे परमेश्वर म्हणतो, कारण त्यांनी म्हटले आहे की हिला टाकून दिले आहे, ही सियोन, हिला कोणी विचारित नाही. Here Jesus Christ is talking about healing the wounds. इथे प्रभू येशू ख्रिस्त जखमांना बरं करण्याबद्दल बोलत आहे. In Isaiah it talks about healing the broken hearted people. यशामध्ये तो भग्न हृदय अंतकरणाच्या लोकांना बरं करण्याविषयी बोलतो. That means the people who are hurt याचा अर्थ असा की असे लोक की जे दुःखी झाले आहेत and they need and they are living in depression, आणि ते निराशेमध्ये जीवन जगत आहेत and they don't see any good things आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काहीच चांगली गोष्ट दिसत नाही, because they are hurt. कारण की ते दुःखी झालेले आहेत. This morning I want to tell you, आज सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, Jesus Christ has come to heal the broken hearted. प्रभू येशू ख्रिस्त हा भग्न हृदय लोकांना बरे करण्यासाठी आला आहे. Here in the Bible we see the people who have hurt. Some people hurt because of their brother, because of their family members, or the king or any people. आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये भरपूर उदाहरण पाहतो की असे लोक आहेत की ज्यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने, त्यांच्या भावाने किंवा कोणत्या तरी राजाने त्यांना दुःख दिलं आहे. You know the life of Joseph, आपल्याला योसेफाची गोष्ट माहित आहे, that because of his brother he has to face many difficult times. आणि आपल्याला माहित आहे की त्याच्या भावांमुळे त्याला भरपूर कठीण प्रसंगातून जावं लागलं. His brothers, they sold him and he was now in the land of Egypt. त्याच्या भावांनी त्याला विकलं आणि तो आता मिसर देशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये होता. He was living like a slave. तो एका गुलामासारखं जीवन जगत Then he होता. was taken into prison. मग त्याला तुरुंगामध्ये नेण्यात आलं. That means he was hurt by his brothers. याचा अर्थ असा की त्याच्या भावांमुळे तो दुःखी झाला होता. He was hurt because Potiphar's wife. पोटिफरच्या पत्नीने त्याला त्रास दिला होता. Because of Potiphar he was hurt. पोटिफरामुळे त्याला त्रास झाला होता And he was in prison. आणि तो आता तुरुंगामध्ये होता. What the word of God says? देवाचं वचन काय He म्हणत आहे? says that he has come to heal the broken hearted. देवाचं वचन असं म्हणतं की तो भग्न हृदय लोकांना आरोग्य देण्यासाठी आला आहे. Many people are living such kind of with such kind of pain in their heart. आणि भरपूर लोक अशा प्रकारच्या दुःखाने त्यांच्या हृदयामध्ये अशा प्रकारचे दुःख घेऊनच जीवन जगत आहेत. Because someone has hurt you. कारण की कोणीतरी तुम्हाला दुःख दिलं आहे. Your brothers has hurt you. तुमच्या भावांनी तुम्हाला दुःख दिलं आहे. Or your family members have hurt you. किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं आहे. And that's why you are living in that burden. आणि म्हणूनच तुम्ही त्या दुःखामध्ये, त्या बंधनामध्ये तुम्ही जीवन जगत आहात. You are living in depression. तुम्ही निराशेमध्ये जीवन जगत आहात. Jesus Christ has come to heal the broken hearted. प्रभू येशू ख्रिस्त हा भग्न हृदय लोकांना आरोग्य देण्यासाठी आला आहे. He heals us. तो आपल्याला आरोग्य He देतो. says that I will heal your wounds. तो म्हणतो की मी तुमच्या जखमा बऱ्या करीन. It is not literally wound by some sword or anything. याचा जखमा बऱ्या करणं म्हणजे की कुठल्या तरवारीने जखम झाली त्या जखमेबद्दल तो बोलत But नाही. it talks about our heart. पण तो आपल्या हृदयाबद्दल बोलत It आहे. talks about our mind. तो आपल्या मनाबद्दल बोलत आहे. Because we are hurt by people. कारण की लोकांनी आपल्याला जखमा दिल्या आहेत. Joseph was living under with this hurt. आणि योसेफ देखील या जखमा घेऊन जीवन जगत होता. But God healed him. पण देवाने त्याला आरोग्य दिलं. When his brother met him after a long time, आणि भरपूर काळ झाल्यानंतर त्याचे बंधू जेव्हा त्याला परत भेटले, God
gave the heart of forgiveness to Joseph. आणि योसेफाला देवाने क्षमेचं अंतःकरण दिलं. And he forgave his brothers. आणि योसेफाने त्याच्या भावांना क्षमा केली. And he healed Joseph also. आणि त्याने योसेफाला देखील आरोग्य दिलं. From 1 Samuel chapter 1 we see the life of Hannah. आणि पहिले शमूएल याचा पहिल्या अध्यायामध्ये आपण हन्नेचं जीवन पाहतो. Because of her family members, she was very depressed. आणि तिच्या कुटुंबातील लोकांमुळे ती फार निराश होती. Because she didn't have child. कारण की तिला मूल नव्हतं. And chapter 1, 1 Samuel chapter 1 says that she was crying before God. आणि पहिल्या शमूएल याचा पहिल्या अध्यायामध्ये असं लिहिलं आहे की ती देवासमोर रडत होती. She was crying before ती God देवासमोर रडत होती. because she was hurt by other lady. कारण की दुसऱ्या स्त्रीने तिला दुःख दिलं होतं. Because she didn't have child. कारण की तिला मूल नव्हतं. See, many people are living like such kind of situation. होय, पहा भरपूर लोक अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. Especially in our culture. आपल्या संस्कृतीमध्ये When we meet someone, two questions people ask. जेव्हा आपण कुणाला तरी भेटतो तेव्हा दोन प्रश्न लोक आपल्याला Are you विचारतात. married? जर तुमचं लग्न झालं आहे का? How many children you have? किती मुलं आहेत तुम्हाला? बस दोन प्रश्न. लग्न झालं का आणि किती मुलं आहेत? Here Hannah was facing such kind of situation. आणि इथे हन्ना देखील ह्याच परिस्थितीमधून जात होती. She didn't have child. आणि तिला मूल नव्हतं. But she came to Lord Jesus. She came into the temple of God. पण ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये आली. She was crying before God. ती देवासमोर रडत होती. And God heard her prayer. आणि देवाने तिच्या प्रार्थनेचे उत्तर दिलं. And God blessed her with a child. देवाने तिला एक मूल देऊन आशीर्वादित केलं. Many people are living such kind of situation. भरपूर लोक अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. But let me tell you this morning. पण आज सकाळी मला तुम्हाला सांगू द्या. Don't think about what the word says. जग काय म्हणतं याचा तुम्ही विचार करू नका. Think what the word of God says. पण देवाचं वचन काय What म्हणते the याचा Lord विचार करा. says. देव काय He म्हणतो हे says विचार that करा. I will heal you. तो म्हणतो की मी तुला बरा करेल. I will heal you. मी तुला बरं करेल. God is going to give you healing. तो म्हणतो की मी तुला बरं करणार आहे. Whatever healing you need this morning, He is here to heal you. आज सकाळी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आरोग्य हवं असेल, देव इथे आहे तुम्हाला आरोग्य We know the देण्यासाठी. story of David. आपल्याला दाविदाची गोष्ट माहित आहे. Though he had victory over Goliath, जरी त्याला गल्ल्यावर विजय मिळवला and he saved people of Israel from that Philistine. आणि त्याने पलिष्ठांच्या हातापासून इस्रायल लोकांना वाचवलं But होतं. what the reaction of King Saul? पण शाऊल राजाचं त्यावर प्रतिक्रिया He काय होती? became his enemy. तो दाविदाचा वैरी झाला. David was not enemy of Saul. दावीद हा शाऊलाचा वैरी नव्हता. He just had he fought that battle and he had victory over Goliath. त्याने फक्त ती जी लढाई त्याने ती लढाई लढली आणि त्याने गल्ल्यावर विजय मिळवला. But people were shouting and they were praising David. आणि पण लोक त्याचा जय जयकार करत होते आणि दाविदाचा लोक जय जयकार करू लागले. And because of when Saul heard this, आणि जेव्हा शाऊलाने हे ऐकलं, he became his enemy. तो दाविदाचा वैरी झाला. And because of that, David has to flee from his places. आणि त्यामुळेच दाविदाला शाऊलापासून पळावं लागलं. He has to hide himself from Saul. त्याला शाऊलापासून स्वतःला लपवावं लागलं. Sometimes in other countries, sometimes in cave, he was hiding himself. काही वेळेला कुठल्या दुसऱ्या देशामध्ये, काही वेळेला गुफेमध्ये तो स्वतःला लपवत होता. Why? का? Because he had victory over Goliath. का? कारण की त्याने गल्ल्यावर विजय मिळवला होता. But one day when Saul and David met, Saul met David. पण एके दिवशी जेव्हा शाऊल दाविदाला भेटायला आला And David had every opportunity to kill Saul. आणि दाविदाकडे ती संधी होती की तो आता शाऊलाला मारून टाकू शकत Some होता. people from David's side, they said that God has given your enemy in your hand. आणि काही दाविदाचे सैनिक होते ते दाविदाला म्हणाले की देवाने शाऊला तुझ्या हातामध्ये दिला आहे. This is from God. आणि हे देवाकडून आहे. But David didn't kill Saul. पण दाविदाने शाऊलाला मारलं नाही. He forgave Saul. दाविदाने शाऊलाची क्षमा केली. And that's why God says that the word of God says that he become a man after God's own heart. आणि म्हणूनच देवाचं वचन असं म्हणतं की तो देवाच्या हृदयासारखा असलेला मनुष्य होता. God healed David. देवाने दाविदाला आरोग्य दिलं. There are so many people in this world. आणि ह्या जगामध्ये असे भरपूर लोक आहेत.
They are hurt by their family members, ते त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीमुळे निराश झालेले आहेत. hurt by other people, दुसऱ्या लोकांनी त्यांना जखमा दिल्या आहेत and living in their, carrying that hurts in their heart. आणि त्यांच्या हृदयामध्ये त्या जखमा घेऊन ते चालत आहेत. In today's world, we see the word called breakup. आणि आजच्या जगामध्ये आपण ब्रेकअप हा शब्द पाहतो. 30 years ago, we were not heard about this word. आणि 30 वर्षापूर्वी हा शब्द आम्ही कधी ऐकला नव्हता. But sometimes some people ask me to pray, and they said, Pastor, please pray for me because I am going such kind of situation. आणि काही वेळेला काही लोक माझ्याकडे येतात आणि प्रार्थना करतात की पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा कारण की मी या अशा परिस्थितीतून जात आहे. Yes, they come to me, and of course I have to pray for them. आणि होय ते माझ्याकडे येतात आणि मला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे गरजेचं आहे. One day a girl called me and she said that I want to marry such a boy. Please pray for me, and because of breakup I'm so disturbed in my heart. आणि एके दिवशी एक मुलीने मला फोन केला सांगितलं की मला हे अशा अमुक मुलाशी लग्न करायचं आहे, कृपा करून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा कारण की आमचं ब्रेकअप झालं आहे. And this is a new problem coming up in these days. आणि ह्या दिवसामध्ये हे नवीन प्रॉब्लेम आहेत हे ज्या येत आहेत. But I pray such kind of people who are hurt. पण मी अशा लोकांसाठी प्रार्थना करतो जे दुःखी झालेले आहेत. I don't want to tell the names. मला तुम्हाला नाव सांगायचे नाहीत. It's all confidential. हे सर्व गुप्त आहे. But I come to God and I say, Lord, please heal their heart. पण मी देवाकडे जातो आणि मी देवाला म्हणतो की देवा तू त्यांच्या हृदयाला स्पर्श कर, Wipe out their tears. त्यांना आरोग्य दे. I don't know which is the best for their life. त्यांच्या जीवनासाठी काय चांगलं हे मला माहित I नाही. don't know about their future. मला त्यांचं भविष्य माहित नाही. But I take this situation into your hand. पण ही परिस्थिती मी तुझ्या हातामध्ये देतो देवा. You take control तू ह्या परिस्थितीचा ताबा घे and heal that boy or heal that girl. आणि तू त्या मुलाला स्पर्श कर, त्याला आरोग्य दे किंवा त्या मुलीला आरोग्य दे. There are many people, many husband and wife, they have dispute. आणि भरपूर लोक आहेत, भरपूर पती पत्नी आहेत की ज्यांच्यामध्ये वाद आहेत. And sometimes they think about divorce. आणि काही वेळेला ते डिवोर्सचा विचार करतात. We pray for them आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो because the word of God says कारण की देवाचं वचन Jesus म्हणतं Christ has come to heal the broken hearted. प्रभू येशू ख्रिस्त हा भग्न हृदय लोकांना आरोग्य देण्यासाठी आला आहे. Divorce is not good thing. डिवोर्स किंवा विभक्त होणे चांगली गोष्ट नाही. We pray for people आम्ही लोकांसाठी प्रार्थना so करतो that God will make them unite once again. जेणेकरून देव त्यांना पुन्हा एक करेल. That is what we need. आपल्याला ह्याचीच गरज आहे. Some people are hurt because of some property issues. आणि काही लोक काही प्रॉपर्टीच्या इश्यूमुळे ते दुःखी झाले, Their निराश झाले आहेत. relatives, their family members have deceived them. त्यांचे कुटुंबातील व्यक्ती, त्यांचे नातेवाईक त्यांनी त्यांना धोका दिला आहे. Whole world is filled with all type of sorrows. आणि संपूर्ण जग हे संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखांनी भरलेलं आहे. There is a God in heaven पण स्वर्गामध्ये एक देव आहे who wipe out all our tears, आपले सर्व अश्रू पुसून who टाकण्यासाठी एक has देव आहे come to heal the broken hearted. जो भग्न हृदय लोकांना आरोग्य देण्यासाठी आला This आहे. morning I want to tell you, आज सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, whatever situation you are going तुम्ही through, कुठल्याही परिस्थितीतून जात असाल, Jesus Christ is the answer. प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्यासाठी उत्तर आहे. Jesus Christ is the answer for प्रभू all येशू your problems. तुमच्या सर्व परिस्थितीसाठी प्रभू येशू ख्रिस्त हे He उत्तर आहे, heals the उत्तर आहे. broken hearted. तो सर्व भग्न हृदय He लोकांना आरोग्य will wipe देतो. out all your tears. तो तुमचे सर्व अश्रू पुसून टाकणार He आहे. will wipe out all your तो तुमचे tears. सर्व अश्रू पुसून टाकणार Don't आहे. carry your hurts. तुम्ही तुमचे जे जखमा आहेत त्या तुम्ही घेऊन जावा. Don't live in a depression. तुम्ही निराशेमध्ये जीवन जगू नका. Come to Lord Jesus पण Christ प्रभू येशू ख्रिस्ताजवळ या and ask Him to heal you. आणि त्याच्याकडे प्रार्थना करा की देवा तू आम्हाला आरोग्य दे. Because the word of God says that He is our healer. कारण की देवाचं वचन म्हणतं की तो आमचा आरोग्यदाता He परमेश्वर says आहे. that I will heal you. तो म्हणतो की मी तुला आरोग्य देईन. Jeremiah chapter 30 verse 17 he says, for I will restore health to you आणि इर्मयाचा 30वा अध्याय 17वा वचन म्हणतं की मी तुला आरोग्य देईन and heal you of your wounds, says the Lord. आणि मी तुझ्या जखमा बऱ्या करीन. Heal you of your wounds, says the Lord. तुझ्या जखमा बऱ्या करीन असे परमेश्वर म्हणतो. Trust Jehovah Rapha, who is our healer. यहोवा राफावर विश्वास ठेवा जो आपला आरोग्यदाता परमेश्वर आहे. And healer is here this morning. आणि आज सकाळी आपला आरोग्यदाता इथे आहे. Wherever you are this morning,
तुम्ही जेथे कुठे आहात listening the word of God, देवाचं वचन ऐकत असाल, believe that healer is here. विश्वास ठेवा की आरोग्यदाता आज इथे In आहे. your house, healer is there. तुमच्या घरामध्ये आरोग्यदाता परमेश्वर आहे. Jesus Christ is there to प्रभू heal. येशू ख्रिस्त तिथे आहे तुम्हाला आरोग्य All देण्यासाठी. type of healing, whatever healing you need this morning. प्रत्येक प्रकारचं आरोग्य तुम्हाला ज्या पण आरोग्याची गरज असेल, Whether you need spiritual healing, तुम्हाला आत्मिक आरोग्याची गरज असेल, physical healing, तुम्हाला शारीरिक आरोग्याची गरज you असेल, need freedom from evil spirit. तुम्हाला दुरात्म्यांविरोधामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असेल, Or you need emotional healing. किंवा तुम्हाला भौतिक आरोग्याची गरज आहे. Jesus, the word of God says He sent forth His word and heals us. आणि देवाचं वचन म्हणतं की तो त्याचं वचन पाठवतो आणि आपल्याला आरोग्य He देतो, sent जखमा forth बऱ्या His करतो. word and heals us. तो त्याचं वचन पाठवतो आणि आपल्या जखमा बऱ्या करतो. He heals us. तो आपल्याला बरं He करतो. gives us heart of forgiveness. तो आपल्याला क्षमेचं अंतःकरण देतो. Many times we think that I don't want to forgive these people भरपूर वेळेला आपण असा विचार करतो की आम्हाला ह्या लोकांना क्षमा करायची नाही, because they have hurt me badly. कारण की त्याने मला फार दुःख दिलं आहे. I don't want to talk with them. मला त्याच्याबरोबर बोलायचंच नाही, I don't want to see his face. मला त्याचं मुख देखील पाहायचं नाही, I don't want to live with him मला त्याच्याबरोबर जीवन जगायचंच नाही, because they have hurt me. कारण की त्याने मला दुःख दिलं आहे. And I never forget that. आणि मी ते कधीच विसरणार I नाही. never forget मी that. ते कधीच विसरणार But this नाही. morning God is giving you grace to forgive. पण आज सकाळी देव तुम्हाला ती कृपा देत आहे की तुम्ही क्षमा करावी. This morning God is giving you grace to forget all these things. आणि या सर्व गोष्टी विसरून जाण्यासाठी देव आज सकाळी तुम्हाला कृपा पुरवत आहे. And God is giving you new beginning आणि देव तुम्हाला एक नवीन सुरुवात देत आहे, because He is going to heal you. कारण की तो तुम्हाला आरोग्य देणार He आहे. is restore our health back. तो आपलं आरोग्य आपल्याला पुन्हा देणार He आहे. heals the broken hearted. तो भग्न हृदय लोकांना आरोग्य Come to देतो. Lord Jesus Christ प्रभू येशू ख्रिस्ताकडे पुन्हा या and say, Lord, heal me. आणि देवाकडे म्हणा की देवा तुम्हाला आरोग्य दे, Heal me, O Lord. देवा तुम्हाला आरोग्य दे. Jesus Christ is here. आणि प्रभू येशू ख्रिस्त आज इथे आहे. कोण मित्र येशुआनी सारे ओझे वाहाया, सर्व दुखे तो ऐकूनी साय करी सोसाया. भग्न हृदय जनास पट्टी बांधावी, धरून नेल्याची सुटका. जे ठेचले जात आहे त्यांना सोडवून पाठवावं, यासाठी प्रभू येशू तू आलास. राखेऐवजी शिरोभूषण द्यावं, यासाठी तू आलास. हर्षरूपी तेलाचा अभ्यंग करण्यासाठी तू आलास प्रभू येशू. देव बापा, सकाळी मी अशा सर्वांसाठी प्रार्थना करतो प्रभू, जे आपल्या मनात दुखावलेले आहे प्रभू, वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे प्रभू. आपल्या जखमा घेऊन ते जीवन जगत आहेत प्रभू येशू. त्यांचं दुःख ते कोणाला सांगू शकत नाही, परंतु आपल्या मनामध्ये अनेक असंख्य जखमांनी ते घायाळ झालेत प्रभू. देव बापा, फक्त तुझा एक हात त्यांना बरं करण्याकरता समर्थ आहे. आज जेथे कुठे प्रभू आज त्यांनी तुझं वचन ऐकलं, मी प्रार्थना करतो तो आपला हात पुढं कर, अशा जीवनाला तू स्पर्श कर प्रभू देव बापा, आणि त्यांच्या मनातलं दुःख दूर कर प्रभू देव बापा. त्यांना तू आनंदित कर प्रभू येशू, आनंदित कर देव बापा. प्रभू येशू, तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे, मी तर तुला आरोग्य देईन आणि तुझ्या जखमा बऱ्या करेन. ही सियोन, हिला कोणी विचारत नाही, हिला टाकून दिलेलं आहे प्रभू देव बापा. अशी जी सियोन, असे जे इस्रायल लोक, असे जे तुझे लोक, त्यांना तू परत एकत्र केलंस, अनेक राष्ट्र म्हणून उदयास आणलं प्रभू देव बापा. जे सर्व विखुरलेले होते त्यांना तू एक केलंस प्रभू येशू. देव बापा, आज सकाळी मी प्रार्थना करतो अशा सर्वांसाठी प्रभू देवपा, ज्यांना टाकून देण्यात आलेलं आहे, ज्यांना कोणी विचारत नाही प्रभू देवपा, समाजामध्ये त्यांच्या नातेवाईकांमध्ये त्यांना कोणी किंमत देत नाही प्रभू येशू, त्यांच्या मित्रांमध्ये प्रभू देव बापा, मी प्रार्थना करतो अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर प्रभू येशू. देव बापा, मी प्रार्थना करतो अशा संसारामध्ये की ज्या संसारामध्ये कुठल्या प्रकारची नवऱ्या बायकोमध्ये प्रभू देवपा एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला प्रभू देवपा. प्रभू येशू,
एकमेकांच्या मनामध्ये काही गैरसमज आहेत, काही चुकीच्या गोष्टी आहेत आणि म्हणून देव बाप्पा दोघंही दुखावल्यात. मी प्रार्थना करतो प्रभू येशू, तुझ्या हाताचा स्पर्श त्यांना कर, त्यांच्या डोळ्याच्या अश्रू पुसून टाक, त्यांना तू बरं कर प्रभू येशू. देव बाप्पा जे आपल्या भावांमुळे, आपल्या बहिणींमुळे दुखावल्यात प्रभू देव, आपल्या मित्रांमुळे दुखावल्यात प्रभू देव, आपल्या नातेवाईकांमुळे दुखावल्यात प्रभू देव बाप्पा. जी तरुण लेकरं वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये घेऊन जीवन जगत आहेत प्रभू देव बाप्पा, मी प्रार्थना करतो प्रभू येशू, आज सकाळी प्रत्येकाला तू बरं कर प्रभू येशू. देव बाप्पा, ज्यांचं तारण झालं नाही प्रभू देव बाप्पा, त्यांच्या पापांची क्षमा देण्याकरता तू समर्थ आहे प्रभू येशू, त्यांना ते आरोग्य दे प्रभू येशू. प्रभू देव बाप्पा, मी प्रार्थना करतो ज्यांना आज सकाळी शारीरिक आरोग्य हवं आहे प्रभू, कोणताही आजार व्याधी विकार ज्यांच्या शरीरामध्ये आज त्यांना बरं कर प्रभू देव. मी प्रार्थना करतो प्रभू येशू, जे दुरात्म्यामुळे त्रस्त झालेले आहेत प्रभू देव, प्रभू येशू मी प्रार्थना करतो की ज्यांची झोप उडाली आहे प्रभू देव, जे भीतीखाली वावरत आहेत प्रभू, मी प्रार्थना करतो प्रभू देव, जे सर्व अशा भयाखाली जीवन जगत आहेत, यावेळेला त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू भयमुक्त जीवन जगण्यासाठी मदत कर प्रभू येशू. तुझ्या वचनामध्ये इब्री 2 मध्ये म्हटल्याप्रमाणे प्रभू देव, जे आयुष्यभर दास्याच्या बंधनामध्ये होते, मरणाच्या भीतीने जे आयुष्यभर दास्याच्या बंधनामध्ये होते, अशांना सोडवण्याकरता तो आला. ज्यांच्या मनामध्ये मरणाची भीती आहे प्रभू देव, सैतानाने वेगळ्या प्रकारच्या भीती त्यांच्या जीवनामध्ये घातल्या प्रभू, याच वेळेला त्यांना तू सुटकारा दे प्रभू देव, त्यांना मुक्त कर प्रभू येशू. आणि हे करण्याकरता तू समर्थ आहेस प्रभू येशू. अशुद्ध आत्मेवर तुला अधिकार आहे. तुझ्या वचनामध्ये म्हटलंय की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला. तू सर्व संपन्न देव आहेस, सर्व अधिकार संपन्न देव आहेस प्रभू देव बाप्पा. मी प्रार्थना करतो त्यांना तू मुक्त कर प्रभू येशू. देव बाप्पा, मी प्रार्थना करतो ज्यांना भावनिक आरोग्य हवं आहे, यावेळेला त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तुझी कृपा पुरी प्रभू येशू. आभार मानतो तुझ्या वचनासाठी, कारण तू आम्हाला निरोगी करण्यासाठी आलास. आभार मानतो तुझ्या वचनासाठी, कारण तू आमचं आरोग्य दाता देव आहेस. सगळं गौरव तुला देतो प्रभू, जे काही आज तुझ्याकडे मागितलं दिलंस. आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देवो. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात, आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करो.